हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहे डीएमआर च्या मित्रांनो 207 फार्मसीच्या वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये ज्या आलेले आहेत। तर याचं स्टडी करताना मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटने मला विचारलेले की सर आम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे, आम्हाला अशा परफेक्ट नोट्स पाहिजेत ज्याच्या बाहेरचं क्वेश्चन आपल्या एग्जाम मध्ये येणार नाहीये। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण अशा स्टडी मटेरियलचं डिटेल मध्ये डिस्कशन करणार आहेत आणि आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू आपण फार्मासिस्ट डीएमआर ची जी एग्जाम आहे तर त्याच्यासाठी स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण डिटेल डिस्कशन करणार आहेत। तर यामध्ये मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता डीएमआर स्टडी मटेरियल फॉर फार्मासिस्ट। तर मित्रांनो, आपली फार्मसीची जी डीएमआर च्या 207 वॅकन्सी आहेत त्याच्यासाठी 1 जुलैला ऑलरेडी आपली बॅच स्टार्ट पण झालेले आणि मित्रांनो आपले लिमिटेड ऍडमिशन होते आणि 1 जुलैलाच ती बॅच फुल झालेली आहे। खूप साऱ्या स्टुडंटने नंतर मला रिक्वेस्ट पण केलं की सर मला तुमच्या बॅच मध्ये ऍडमिशन पाहिजे। तर मित्रांनो, नंतर मी कुठल्याही स्टुडंटला तिकडे ऍडमिशन दिलेलं नाहीये, तिकडे लिमिटेड सीट होत्या आणि माझ्यासाठी ते पण खूप डिफिकल्ट होतं की ऍडमिशन नाहीये। तर मित्रांनो, त्याच्यासाठी असे जे स्टुडंट आहेत ज्यांना बॅच जॉईन करायची होती पण अनफॉर्च्युनेटली लिमिटेड सीटमुळे ते जॉईन करू शकले नाहीत आणि असे पण खूप सारे स्टुडंट होते ज्यांना फक्त स्टडी मटेरियल पाहिजे होतं। आपली लाईव्ह बॅच ते अटेंड करू शकत नव्हते कारण आपला जो टायमिंग आहे तो मॉर्निंगला आपली एकच बॅच होती आणि रेकॉर्डेड बॅच आपली नसते। तर त्यासाठी खूप साऱ्या स्टुडंटनी इन्क्वायरी केली, सर आम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे, क्वालिटी मटेरियल पाहिजे। तर त्याच्यासाठी मित्रांनो आपण काय केलेलं आहे, फार्मसिस्टसाठी बेस्ट प्रिपरेशन रिसोर्स फॉर डीएमआर एग्जाम। तर याच्या थ्रू मित्रांनो तुम्ही जर याला जॉईन केलं तर तुम्हाला काय भेटेल, कसं भेटेल, आपण हे डिटेल मध्ये डिस्कशन करणार आहोत। तर यामध्ये मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कंप्लीट टेक्निकल सिलेबस नोट्स पीडीएफ भेटतील प्रिपेअर्ड बाय आरडी फार्मा। तर मित्रांनो आरडी फार्मा थ्रू जे काही तुमचं टेक्निकलचा सिलेबस असणार आहे जेवढा पण ते सर्व पॉइंट वाईज तुम्हाला नोट्स भेटतील। आता हे नोट्स कसे भेटतील तुम्हाला, तर मित्रांनो इथे जे टेक्निकलचा आपला सिलेबस असणार आहे जेवढा पण सर्व सिलेबस वरती तुम्हाला सेपरेट पीडीएफ नोट्स भेटतील, प्लस तुम्हाला मित्रांनो त्या सर्व पॉइंट वरती पॉइंट वाइज एमसीक्यू क्वेश्चन भेटतील। जसं की तुम्ही स्क्रीनवर बघताय मित्रांनो, हा जो पॉइंट आहे जनरल फार्माकोलॉजी। आता या जनरल फार्माकोलॉजीची तुम्हाला डेली बेसिसवर आपल्या नोट्स भेटत जातील, म्हणजे आपण जे क्लासमध्ये शिकवतो त्या सेम नोट्स तुम्हाला तिकडे भेटतील। प्लस या पॉइंट वरती जेवढे पॉसिबल एमसीक्यू क्वेश्चन बनतात ते क्वेश्चन पण तुम्हाला डेली बेसिसवर भेटतील। तर मित्रांनो इकडे तुम्ही आपली सॅम्पल नोट्स एक बघू शकता। इकडे बघा डिटेल आपण जनरल फार्माकोलॉजीचं मेन्शन केलंय। त्याच्यानंतर मित्रांनो इकडे फार्माकोकायनेटिक काय असेल, त्यामध्ये ज्या 4 टर्म्स येतात ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रीशन, हे पण इकडे आहे। त्याच्यानंतर मित्रांनो फार्माकोडायनामिक तुम्ही बघू शकता, रिसेप्टर बाइंडिंग, डोस रिस्पॉन्स रिलेशनशिप, थेरापेटिक अँड टॉक्सिक इफेक्ट, पोटेन्सी, इफिकसी। त्याच्यानंतर मित्रांनो अगोनिस्ट, अँटागोनिस्ट। म्हणजे मित्रांनो आपल्याकडे ज्या नोट्स असणार आहेत ह्या टीसीएस पॅटर्नचा जो सिलेबस असणार आहे डीएमआर एक्झामच्या रिलेटेडच असतील, म्हणजे बिनकामाचा फापट पसारा इकडे नसणार आहे। आपल्या ज्या नोट्स असतील मित्रांनो, मी सर्व बुक मधून जे पॉइंट डीएमआरच्या एक्झाम मध्ये येतात, माझा जो 7 वर्षाचा या एक्झाम म्हणजे जे फार्मासिस्ट एक्झाम रिलेटेड जो काही एक्सपिरियन्स आहे त्या बेसिसवर त्याला कन्सिडर करूनच ह्या सगळ्या नोट्स प्रिपेअर केल्या जातात। आणि मित्रांनो या थेरॉटिकल नोट्स आपण देतोच, प्लस मित्रांनो या पॉइंट वरती जे काही एमसीक्यू क्वेश्चन बनतात, जेवढे पॉसिबल एमसीक्यू क्वेश्चन बनतात तेवढे एमसीक्यू पण तुम्हाला तिकडे डेली बेसिसवर सर्व पॉइंट वर दिले जातील। सपोज टेक्निकल मध्ये जर 50 पॉइंट आहेत, 50 पीडीएफ नोट्सचे असतील, 50 पीडीएफ तुम्हाला तिथे जेवढे पण एमसीक्यू बनतात ते। आणि मित्रांनो हे डेली बेसिसवर भेटतील, एकाच दिवशी तुम्हाला भेटणार नाही। जसं हे टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड आहे, ही नोट्स तुम्हाला भेटेल, यावरती एमसीक्यू क्वेश्चन भेटतील। इथे बघा एमसीक्यू क्वेश्चन इंडियन फार्माकोपिया डीएमआर फार्मासिस्ट टीसीएस पॅटर्न। तर इकडे जे काही पॉसिबल एमसीक्यू एक्झामच्या दृष्टिकोनाने जे इम्पॉर्टंट एमसीक्यू असतात तो पॉइंट आपण शिकवलेली नोट्स प्लस तुम्हाला तिकडे एमसीक्यू हे डेली बेसिसवर भेटणार आहेत। ठीक आहे, हे कसे आहे तर सॅम्पल नोट्स मी तुम्हाला दाखवले, ह्याची पीडीएफ पण मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देण्यात येईल, ते पण तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो नॉन टेक्निकलचं इकडे तुम्हाला सगळ्या नोट्स नाहीत भेटणार। नॉन टेक्निकल साठी मी जे स्टुडंटला सांगतो
तर ते बुक मधून तुम्ही प्रिपरेशन करू शकता। तर त्याच्यासाठी कोणतं बुक असेल, कोणतं तुम्हाला बुक परचेस करावं लागेल, कसं कव्हर करायचंय हे गायडन्स दिलं जाईल। टेक्निकलचे जे 40 क्वेश्चन आहेत ते 40 क्वेश्चन मित्रांनो आपल्या नोट्सच्या बाहेरचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणारच नाहीत, ह्याची 100% गॅरंटी असेल। त्याच्यानंतर इथे जो नेक्स्ट पॉइंट आहे डेली एमसीक्यू पीडीएफ, म्हणजे आपण जो तुम्हाला नोट्स पाठवतोय फक्त नोट्सच नाही पाठवत, तिकडे एमसीक्यू क्वेश्चन पण पॉसिबल जे आहेत ते पीडीएफ मध्ये तुम्हाला तिकडे प्रोव्हाइड केले जातील। आणि त्याचबरोबर मित्रांनो जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत हे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व क्वेश्चन पेपर प्रीवियस इयरचे भेटतील, टीसीएस पॅटर्नचे तुम्हाला इकडे भेटणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं इकडे आपण मॉक टेस्ट एव्हरी सॅटरडे घेणार आहेत, म्हणजे वीक मधून आपण डेली नोट्स तर तुम्हाला पाठवणारच आहेत, प्लस मित्रांनो तुम्हाला आपल्या जे एक्झामचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 5 सेक्शन आहेत, तर ते सेक्शन वाईज आपल्याकडे ना डेली सॅटरडेला एक 20 क्वेश्चनचे एमसीक्यू नुसार जे की एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहेत, 5 दिवसात जे आपण नोट्स तुम्हाला पाठवल्या, एमसीक्यू क्वेश्चनच्या पीडीएफ पाठवल्या, त्या बेसिसवर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील तर त्या बेसिसवर आपण 20 क्वेश्चनचे डेली आपण वीक मध्ये सॅटरडेला डेली आपण सॅटरडेला पर सॅटरडे ही टेस्ट होईल। आणि मित्रांनो त्याच्यानंतर ज्यावेळेस आपली एक्झाम जवळ येईल तर त्यावेळेस चार टेस्ट सिरीज, म्हणजे टेस्ट सिरीज हे सॅटरडेला तर होणारच आहे, प्लस 4 सेपरेट 40-40 मार्काच्या मित्रांनो पॉसिबल एमसीक्यू जे इम्पॉर्टंट तुमच्या एक्झाम मध्ये दिसणार। आणि हे टोटल मित्रांनो आपण अनालाइज करून कोणत्या पॉइंटवर किती क्वेश्चन येतात, कोणता क्वेश्चन येऊ शकतो, त्या बेसिसवर 4 आपण तिकडे देणार आहे, जेणेकरून त्याची हेल्प तुम्हाला खूप जास्त होणार आहे। म्हणजे तुम्हाला बाहेर कुठे टेस्ट सिरीज वगैरे जॉईन करायची गरज नसणार आहे। आणि ही आपली जी स्टडी मटेरियलचे जे बॅच असणार आहे हे खूप इम्पॉर्टंट असेल तुमच्यासाठी। आणि हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला कुठे भेटेल तर मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअप वरती हे डेली अवेलेबल देण्यात येईल, म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठे ऍप वगैरे असं नाहीये, व्हॉट्सअप वरती तुम्ही हे इथे जे फीस आपली दिली ही फीस पे केली तर तुम्हाला डेली बेसिसवर नोट स्टडी मटेरियल येत राहतील। आणि मित्रांनो इथे एक गॅरंटी आहे, क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नसेल। तुमच्या डीएमआरच्या एक्झाम मध्ये जेवढे पण क्वेश्चन टेक्निकलचे येणार आहेत या नोट्सच्या बाहेरचे येणार नाहीत। आणि मित्रांनो टेक्निकल साठी हे परचेस करणं काय इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो जो टीसीएस पॅटर्नचा सिलेबस आहे या सिलेबस वरती मित्रांनो असा एक बुक तुम्हाला कुठेच नाही भेटणार ज्या थ्रू तुम्ही आउट ऑफ 40 पैकी 40 मार्क एका बुकवर कव्हर करताल। तर तिकडे तुम्हाला मल्टिपल बुक्स यूज करावे लागतात, म्हणजे एक पॉइंट एकामध्ये भेटेल, जसं डोसेज फॉर्म असेल, न्यूरो फार्माकोलॉजी असेल, त्याच्यानंतर इंडियन फार्माकोपिया आहे, तर याच्यासाठी मित्रांनो वेगवेगळे बुक यूज करावे लागतात। आणि हे जे आपण मटेरियल स्टडी पण करतोय तर डीएमआरच्या टीसीएस पॅटर्न नुसारच करावं लागेल, बिनकामाच्या गोष्टी वाचून इकडे फायदाच नाहीये। क्वेश्चन पेपर हा सिंपलच असतो, पण तुम्हाला स्टडी मटेरियल काढण्यासाठी वेळ नसेल, बिनकामाचं डोकं म्हणजे वेस्ट जाणार नाही तुम्ही जे रीड करताय, तर त्याच्यासाठी परफेक्ट सिलेबसच्या नोट्स पाहिजेत, तर त्यासाठी हे जॉईन करावंच लागेल। आणि मित्रांनो तुम्हाला हे जॉईन करायचं असेल, तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर या व्हॉट्सअप वरती मित्रांनो तुम्हाला सिंपल एक मेसेज करायचा आहे स्टडी मटेरियल म्हणून। तर मित्रांनो आता मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात, याच्यानंतर भी तुम्हाला काही डाऊट असेल व्हॉट्सअप वरती विचारू शकता आणि हे स्टडी मटेरियल घेऊ शकता, जेणेकरून तुमचं रिझल्ट डीएमआर ची जी लिस्ट असणार आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव असणार आहे। थँक्यू सो मच गाईज, व्हिडिओ आपला एंड पर्यंत तुम्ही बघितला। आणि मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, अशाच अपडेट पाहिजे असतील तर युट्यूबला सबस्क्राईब करा। आणि हे जे पीडीएफ मटेरियल वगैरे असतं आपलं ते टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। थँक्यू।